आजपासून या 5 राशीवाल्यांना धनवान होण्यापासून विधाताई अडवू शकत नाही। आजपासून पुढील 12 वर्षापर्यंत यांच्या जीवनात राजयोग। फक्त गुढीपाडव्याची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो। हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो। सकाळी लवकर उठून स्नान आदी करून गुढी उभारण्याची तयारी चालू होते आणि सकाळी गुढी उभारून हिंदू नूतन वर्षाची सुरुवात होते। बघतो गुढीपाडवा हा दिवस शेतकऱ्यांसाठीही अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो। अनेक भागांमध्ये बैलांची पूजा केली जाते आणि शेतीच्या नवीन कामांची सुरुवात केली जाते। या दिवशी शेतीच्या अवजारांची देखील पूजा केली जाते। हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी देखील मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते। मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस उत्तम मानला जातो। सोने चांदी किंवा एखादे वाहन देखील कोणी या दिवशी खरेदी करते। घर जमीन देखील या दिवशी खरेदी केली जाते। मानले जाते की या दिवशी खरेदी केलेली वस्तू व्यवहार जीवनभर आपले उत्तम स्थान देते। त्यामुळे या दिवशी अनेक जण विविध वस्तूंची खरेदी करत असतात। बघतो गुढीपाडव्याला अतिशय अनुकूल शुभ संयोग बनत आहे। त्यामुळे या संयोगाचा जुळून येण्याचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत। या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आता काही आनंदाचे दिवस येणार आहेत। त्यामुळे या 5 राशीवाल्यांसाठी हा संयोग विशेष लाभकारक ठरण्याचे संकेत आहेत। त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून यांच्या जीवनात चालू असलेली उदासीनता आता समाप्त होणार आहे। मागील काही दिवसांपासून यांच्या जीवनात चालू असलेली नकारात्मकता म्हणा किंवा मग वाईट काळ म्हणा, जो काही मानसिक त्रास चालू आहे तो आता समाप्त होणार आहे। तुमच्यावरील आर्थिक समस्याही संपून जातील। यांच्या मिळकतीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत। हा संयोग तुमच्या जीवनाचा कायाकल्प करण्याचा संयोग आहे। यांच्या जीवनाला आता नवीन कलाटणी मिळणार आहे। भरपूर सकारात्मक प्रभाव देणारा असा हा संयोग बनत आहे। या तर मग वेळ न दवडता पाहूयात कोणत्या आहेत त्या 5 राशी व त्यांना पुढील 12 वर्षांपर्यंत कोणकोणते लाभ प्राप्त होणार आहेत। सुरुवात करूयात मेष राशीपासून। बघतो गुढीपाडव्यापासून पुढील 12 वर्षांचा येणारा काळ हा मेष राशीवाल्यांसाठी अतिशय शुभफळदायक ठरणार आहे। या काळात यांच्या जीवनात सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत। आपल्या कष्टांना या दिवसात फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत। मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या कष्टांपासून तुमची आता सुटका होऊ शकते। मागील काळात तुम्ही बरेच प्रयत्न केले किंवा आता सुद्धा तुम्ही खूपच प्रयत्न करत आहात, परंतु तुमच्या अनेक प्रयत्नांना यश मिळत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात गुढीपाडव्यानंतर बनत असलेल्या ग्रह नक्षत्रांची स्थिती तुमच्यासाठी आता अतिशय सुफळदायी ठरणार आहे। त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होण्याचे संकेत हे अगदी सुनिश्चित आहे। त्यामुळे बघतो आता या काळात मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे। तुम्ही जर चांगली व योग्य मेहनत करता तर तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल आणि यासोबत तुमच्या रागाला क्रोधित स्वभावाला आता थोडीशी आवर घालण्याची आवश्यकता आहे। तुम्ही फारच लवकर रागात येता किंवा मग तुमची फार लवकर चिडचिड होते आणि तुमचा हा स्वभाव आहे। त्यामुळे या काळात तरी तुमच्या या स्वभावाला जपण्याची आवश्यकता आहे। तुम्ही फार लवकर कुणावर चिडू नका किंवा मग तुमच्यापेक्षा वडीलधारे लोकांचा तुम्ही मान राखण्याचे आवश्यक आहे। हे तुमच्यासाठी आशीर्वादाप्रमाणे पुण्यफळ प्राप्त करून देईल। त्यामुळे तुमची फार लवकर उन्नती होणार आहे। तसेच तुम्ही खूप जिद्दी आहात, मेहनती आहात आणि बुद्धिमानही आहात, परंतु कधी कधी बोलण्याच्या बाबतीत तुम्ही थोडीशी घाई करता अथवा एखाद्या वेळेस रागामध्ये बोलून जाता। त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते। म्हणून या काळात तुम्हाला तुमचे मन शांत ठेवणे, बुद्धी शांत ठेवणे फारच आवश्यक आहे। तुमच्या बुद्धीला सकारात्मकतेची जोड देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। तुमचे मित्र परिवारही आता तुमची चांगली मदत करणार आहे। नात्यातील लोक देखील तुमच्या संकटाच्या काळात आपल्यासाठी धावून येणार आहेत। भाऊबंदकीमध्ये जर काही वाद असतील तर तेही आता या काळात मिटण्याचे संकेत आहेत। आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्येही वाढ दिसून येईल। एखादे नवीन साधन आपल्याला उपलब्ध होऊ शकते। मागील काही कालावधीपासून तुम्ही जे प्रयत्न करत आहात किंवा मग जे आर्थिक साधन शोधत आहात त्यामध्ये एखादे अतिशय उपयुक्त साधन तुम्हाला आता प्राप्त होऊ शकते, ज्याच्याद्वारे तुम्हाला उत्तम आर्थिक प्राप्ती होऊ शकते। आता या लिस्ट मधील पुढील भाग्यशाली राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशीतील जातकांना हा काळ अतिशय अनुकूल बनत आहे। मागील अनेक दिवसांपासून जीवनात सुरू असलेल्या अनेक दुःखांचा काळ आता समाप्त होणार आहे। मानसिक ताणतणाव दूर होईल। अनेक दिवसांपासून तुमच्या मनाला जे दुःख सतावत आहे तर ते आता दूर होण्याचे संकेत दिसत आहे। तुमच्या दुःखांवर फुंकर घालणारे कोणीतरी तुमच्या जीवनामध्ये येऊ शकते। प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल बनत आहे।
प्रेमाचे नाते आता मधुर बनेल. या काळात प्रेम प्राप्तीचे योग असल्यामुळे आता तुमचे जीवन आनंदी आणि सुखमय बनण्याचे संकेत दिसत आहेत. तुमच्या जीवनाला आता एक नवीन पालवी फुटणार आहे. कोमजलेल्या मनाला नवीन पालवी फुटण्याचे संकेत दिसत आहे. आरोग्य देखील आता या काळात उत्तम राहणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक आता वाढणार आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. नवे उद्योग व्यवसाय या काळात तुम्ही सुरू करू शकता. व्यवसायाची सुरुवात अनुकूल ठरणार आहे. एखादा लघु उद्योग देखील तुम्ही सुरू करू शकता. पुढे जाऊन त्या लघु उद्योगाचे मोठे विस्तारित रूप होऊ शकते किंवा त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये नव्या काळाची सुरुवात होणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या नवनवीन संधी देखील या काळात चालू येतील. आलेल्या संधीचा तुम्हाला लाभ प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. या काळात सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्राविषयी हा काळ तुमच्यासाठी मान सन्मानाने अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्या गोष्टी आता या येणाऱ्या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. पाडव्यानंतरचा येणारा काळ तुमच्यासाठी सर्वतोपरी लाभकारी आणि शुभफलकारी ठरणार आहे. आता अतिशय अनुकूल काळाची सुरुवात तुमच्या जीवनात होणार आहे. घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे देखील योग आता येणार आहेत. एखादे वाहन देखील यावर्षी तुम्ही घेऊ शकता असे योग आहेत बघतो. शेतीविषयक कामांमध्येही आता चांगली गती प्राप्त होणार आहे. या लिस्ट मधील पुढील भाग्यवान राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीच्या अनेक संध्या चालून येत आहेत. परंतु आलेल्या संधीचा लाभ देखील तुम्हाला प्राप्त करून घ्यावा लागेल. तुमच्यातील आळसाला आता दूर साधण्याची आवश्यकता आहे. कारण की बघतो मागील काळात थोडासा आळस देखील तुमच्याकडून झालेला आहे. त्यामुळे आता या आळसाला दूर सारून अत्यंत जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात आता सुनिश्चित यश प्राप्ती आहे. गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनात आता आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यामुळे या कालावधी दरम्यान तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला चांगले यश प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे बघतो या काळात मन लावून मेहनत करा. येणाऱ्या प्रत्येक संधीपासून लाभ तुम्हाला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. व्यवसायातून देखील तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तारही घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक मिळकत समाधानकारक असेल. पैशांची अडचण दूर होईल. यानंतर आहे तुळा राशी. प्रगतीच्या मार्गातील येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. प्रगतीसाठी येणारा काळ हा तुमच्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग सुद्धा जुळून येऊ शकतात. जीवनात मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या आर्थिक तंगी, पैशांची चणचण आता दूर होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान आणि यश कीर्तीमध्येही वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मैत्रीमध्ये आलेली कटुता देखील आता दूर होईल. मैत्रीचे नाते अधिक मधुर किंवा मजबूत बनणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येणार आहे. करिअर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. तुम्ही घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. व्यापारात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नोकरीत देखील यश प्राप्त होण्याचे संकेत दिसत आहेत. मित्र परिवारामध्ये आणि कौटुंबिक सहकारी आपली चांगली मदत करतील. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी पाडव्यानंतरचा काळ अनुकूल ठरत आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने आनंदाची बहार येणार आहे. तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनेल. पैशांची अडचण दूर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून तुमच्या घरात ज्या भानगडीत चालू आहेत, क्लेश कलह बनून आहे किंवा मग घरामध्ये जी नकारात्मक परिस्थिती अनेक दिवसांपासून बनून आहे, तर ती परिस्थिती आता बदलणार आहे. आता शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मित्र तुमची मदत करतील किंवा नातलगातील कोणीतरी तुमच्या मदतीला धावून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभफलदायी ठरणार आहे. पण नशिबाला प्रयत्नांची जोड देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढी जास्त फळ तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकते. फक्त यानंतर भाग्यशाली राशी आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी या काळात ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहे. तुमच्या राशीत 3 ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे येथून येणारा पुढचा काळ तुमच्या दृष्टीने विशेष लाभकारी सिद्ध ठरणार आहे. नोकरी व्यवसायातून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. व्यवसायात भरघोस लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तुमच्या नोकरीच्या कामात देखील येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्ती होईल. पैशांची अडचण देखील आता दूर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात सुरू असलेल्या कष्टांच्या समस्या, पैशांच्या अडचणी देखील आता दूर होणार आहे. पाडव्यापासून तुमची आर्थिक मिळकत आता समाधानकारक राहणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आता सर्व दृष्टीने अत्यंत लाभकारी ठरणार आहे. आशा करतो बघतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक, तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.